ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता प्रियाला तर पोलीस घेऊन गेलेले असतात. मात्र इकडे अश्विनचं हे दुःख जे असतं ते संपत नसतं. त्याला सगळ्या गोष्टीचाही ते त्रास होत असतो. प्रियाच्या थापाला मी कसं काय भुललो या सर्व गोष्टीचा विचारही ते अश्विन करत असतो आणि त्यांनी स्वतःचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न केला असतो. तेव्हा खरं तर सायली, अर्जुन, चैतन्य आणि अस्मिताने त्याचा जीव कसाबसा वाचवलेला असतो. पण इथे अश्विनच्या मनातून ही गोष्ट जातच नसते. तो सगळ्या गोष्टीला स्वतःला दोष देत असतो. स्वतःची सगळी चूक आहे, हे सगळं काही माझ्यामुळे झाले आहे असं त्याला इथे वाटत असतात. घरचे त्याला सगळे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अश्विन एकही शब्द कुणाचा ऐकत नाही. तेव्हा इथे सायली, अर्जुन म्हणत असतात की प्रिया त्याच लायकीची होती, त्यामुळे खरं या गोष्टीचं तुम्ही टेन्शन अजिबातच घेऊ नका. तुम्ही जर असं खचला तर त्या प्रियाचा हेतू साध्य होईल. आपण आपलं घर डगमगू द्यायचं नाही, आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं असंही ते सायली, अर्जुन म्हणत असतात. तेव्हा खरं तरी ते अश्विन म्हणतो, हे सगळं काही मला कळतं आहे, पण हे सगळं काही माझ्यामुळे झाले. मी तिला सगळं काही करण्याची परवानगी दिली, मी साथ दिली म्हणून हे सगळं काही ती करू शकली असं मात्र अश्विनचं बोलणं सुरूच असतं. तेव्हा इकडनं प्रतिमा त्या म्हणत असतात, हे बघ अश्विन, पूर्ण आजीला खरं तर आपली सगळ्यांचीच आता गरज आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे आणि तूच जर असं वागायला लागलास तर काय करायचं. तेव्हा खरं सायली म्हणत असते, हो अश्विन भाऊजी, तुम्ही असं का चाललंय तुमचं मला कळतच नाही. आम्ही तुमच्यावर अजिबातच नाराज नाही. ती प्रिया खोटी होती, पण मात्र तुम्ही मनाने साफ होतात, तुमच्या मनात काहीही नव्हतं, त्यामुळे आम्ही तुमच्यावर अजिबातच नाराज. अश्विनचा त्रास पाहून ते रविराज काकांना त्रास होत असतो. ते म्हणत असतात, ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार खरं तर मी आहे. ही प्रिया माझी मुलगी म्हणून या घरात आली, म्हणून मी माफी मागतो, मला माफ कर अश्विन असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो, काका तू अजिबात माफी मागू नको. ह्या सर्व गोष्टीचा जिम्मेदार तर मी आहे. मी तिच्याशी लग्न केलं. मी जर लग्न केलं नसतं तर ह्या सर्व गोष्टी झाल्याच नसत्या, मग ती या घरात आलीच नसती असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी तुम्ही असा विचार अजिबातच करू नका. ती प्रिया आपल्या आयुष्यात आधीच आली होती, तुमचं लग्न व्हायच्या आधी आली होती. तेव्हा मात्र इथे अश्विन म्हणत असो, नाही, ह्या सगळ्या गोष्टीला मी जिम्मेदार आहे, सगळी गोष्ट माझ्यामुळे होत आहे असं इथे अश्विनचं रडगाणं सुरूच असतं. सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अश्विनचं काही हे मनातून जात नसतं की हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे, मी गुन्हेगार आहे सगळ्यांचा असं इथे हात जोडून सगळ्यांची म्हणत माफी मागत असतो. सायली, अर्जुन, घरचे सगळेजण अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अश्विन कुणाचंही ऐकत नसतो. त्याला खरं वाईट वाटणं साहजिक आहे. आता खरं तरी ते विमल जी असते ती विमल धावतच आलेली असते. बघा ना, पूर्णाजी काहीच बोलत नाहीत. सुमनताई आणि मी समजवण्याचा प्रयत्न करत आहोत, बोलतोय, मात्र इथे पूर्णाजी एकही शब्द बोलत नाही. चला ना सगळेजण जाऊया आपण. तेव्हा खरं सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी तुम्ही एकदा बघा बरं त्यांना असं म्हटल्यानंतर सगळेच आता इथे धावत गेलेले असतात, ते म्हणजे पूर्णाजी. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया, नागराज आणि मेहपतला तुरुंगात नेत असतात. तेव्हा खरं तर प्रियाची झालेली अवस्था, सायली आणि अर्जुनी तिच्या ओव्हर स्मार्टपणावर केलेली मात यावरून नागराज तिला टिंगवण्याचं काम करत असतो. तो इथे मुद्दाम म्हणत असतो, माझ्यावर तर अटेम्प्ट टू मर्डरचा आरोप आहे, पण तुझ्यावर तर डायरेक्ट खुनाचा आरोप आहे, त्यामुळे तू आता बाहेर पडू शकणार नाहीस. आम्ही बाहेर आत्ता पडू शकतो, पण तू मात्र आयुष्यभर आता जेलमध्येच सडणार. तू आता एकटी पडलीस, तुला सोडायला कुणीही येणार नाही. अगं आमची जर मदत केली असतीस तर आम्ही तुला नक्कीच मदत केली असती, पण मात्र तू सुद्धा आम्हाला मदत करायचं सोडून नाटकं करत होतीस आणि वकिलाला वेगळंच काहीतरी बोलत होतीस. आता तुला कोणीच सोडवायला येणार नाही. तुझा नवरा नाही, तुझे आईवडील नाही, अगं तू तुझ्या सख्ख्या आईवडिलांसुद्धा मारायला निघालीस. एवढी निर्लज्ज तू कसं काय असू शकतेस असं इथे नागराज तिला मुद्दाम बोलत असतं बरं का. प्रियाला तर इकडे शॉक लागलाय वाटतं. ह्या सर्व गोष्टीचा प्रियाला मात्र इथे फार त्रास होत असतो. आणि इकडे जो काही मेहपत असतो अगदी संतवाणीसारखा बोलत असतो, तिला चांगल्या मार्गाने चालण्याची समज देत असतो. प्रिया मात्र नागराजचं म्हणणं प्रियाला इथे पटलेलं असतं. तिला इथे कळलेलं असतं की आता मी एकटी पडलेली आहे, माझ्या मदतीला कोणीही येणार नाही. तिच्या आता भविष्याची तिला काळजी वाटू लागलेली असते. ह्या सर्व गोष्टीचा तिला खरं शॉक बसलेला आहे बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे आता सुमन खरं पूर्णाजीपाशी बसलेली असते. सुमन म्हणत असे, पूर्णाजी काहीतरी बोला नावं, असं नका नावं करू. इकडे बघा, जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्यासोबत असं काहीतरी वागते तेव्हा खरं तर शॉक लागणं साहजिक आहे. जेव्हा हे माझ्यासोबत असे वागले तेव्हा सुद्धा मला असा शॉक बसला होता, पण मात्र आपल्याला सावरायला हवं, कारण की आपल्या आजूबाजूला आणखी भरपूर लोक आहेत जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांच्यासाठी आपल्याला सावरायला हवं. पूर्णाजी बोला ना. मात्र पूर्णाजी एकही शब्द बोलत नाहीत. तितक्यात खरं सगळेच घरचे आलेले असतात. आता अश्विन पडदेशीन पूर्णाजीला चेक करत असतो. तेव्हा लगेच इथे कल्पना म्हणत असते, अश्विन
काय झालं पूर्ण आजीला, म्हणजे त्या ठीक आहेत ना. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, काय ना पूर्ण आजीला ह्या सर्व गोष्टी शॉक बसला आहे, माझे एक ओळखीचे डॉक्टर आहेत, मी त्यांना बोलवतो. असं म्हटल्यानंतर अश्विन तिथून निघून जातो. आता इथे सायली म्हणत असते, मीना देवी आईकडे जाते आणि अंगारा घेऊन येते आणि त्यांची जपमाळाची माळसुद्धा घेऊन येते, म्हणजे त्यांना बरं वाटेल. आता सायली जातच असते, तितक्यात खरं पूर्ण आजी लगेच म्हणत असतात, तन्वी माझ्याजवळ ये की, तू कुठे चाललीस. असंही ते सायलीला म्हटल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, पूर्णाजी तू काहीतरी चुकीचं बोलतेस, म्हणजे तुझी गल्लत होती, ही सायली ग, तन्वी नाही आहे. असं म्हटल्यानंतर इथे पूर्णाजी म्हणतात, असं काही नाही, तुम्ही असं का बोलतात. मग ही जर सायली असेल तर मग तन्वी कुठे. तेव्हा सगळेजण शांत होतात. तेव्हा पूर्णा म्हणजे आजी म्हणत असे, नाही ना तुमच्याकडे उत्तर, कारण की सायली नाही आहे, ही तन्वीच आहे, ही माझ्यासमोर तन्वी उभा आहे, हो का नाही ग तन्वी. असं म्हटल्यानंतर सायली तर पूर्ण आजीकडे पाहतच असतात आणि हे सायलीला सगळं काही बरं वाटत असतं बरं का. तेव्हा सगळेजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात की ही सायली आहे, मात्र इथे पूर्ण आजी कुणाचंही ऐकायला तयार नसतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बायको तू तरी सांग आता की तू सायली आहेस तन्वी नाहीस. असं इथे अर्जुन इकडनं म्हणत असतो, मात्र सायलीचं अजिबातच लक्ष नसतं. सायली पूर्णपणे हरवलेली असते. ती म्हणजे पूर्ण आजीने तिला तन्वी म्हटलेलं असतं या शब्दातच. ती म्हणत असते की मला माहिती आहे की मी तन्वी नाही, मग मला तरीसुद्धा त्यांना समजावं असं का वाटत नाही, असंही ते सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. इकडनं अर्जुन म्हणत असतो, बायको तुला काय झालंय, समजाव ना पूर्ण आजीला. त्यावर खरं सायली भानावर येते. आता पूर्ण आजी सायलीला जवळ बोलवत असतात आणि माझ्याजवळ बस तन्वी. असं म्हटल्यानंतर सायलीसुद्धा आता पूर्ण आजीकडे जवळ जाऊन बसलेली असते. आता सायलीला हे सगळं काही बरं वाटत असतं, मात्र घरच्यांना हे सगळं बघून शॉक बसलेला असतो की पूर्ण आजी असं का वागत असेल, असं का बोलत असेल, असा प्रश्न त्यांना पडलेला. पूर्ण आजी सायलीला जवळ घेत असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पूर्ण आजी मी काय म्हणते ते लक्ष देऊन ऐका, मी तन्वी नाही हो, मी सायली आहे, तुम्ही मला का ओळखत नाहीत. असं इथे म्हटल्यानंतर पूर्ण आजी जरा चिडतात, म्हणत असतात, काय तू तन्वी नाहीस, तूच माझी तन्वी आहेस, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस ना गं, मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. आता इथे पूर्ण आजीची ही अवस्था पाहून सायलीला फार वाईट वाटत असतं बरं का. तिला पूर्ण आजीची अवस्था बघवत नसते आणि घरच्यांना सुद्धा बघवत नसते. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया जेलमध्ये गेली असते, त्यामुळे खरं साक्षीला टेन्शन आलेलं असतं. ती फार घाबरलेली असते. ती इथे म्हणत असते की प्रियाची ही अवस्था झाली, मग माझी अवस्था व्हायला काय वेळ लागणार. ती प्रिया इतकी हुशार असून सुद्धा ती सायली आणि अर्जुनच्या तावडीत सापडली. सायली आणि अर्जुनने असा ट्रॅक तयार केला की ती त्याच्यात अडकली, मग माझ्यापर्यंत ते पोहोचतील, ते आता मला सोडणार नाहीत, असंही ते म्हणत असते बरं का. घाबरतच हे सगळं काही तुझं सुरू असतं. तेव्हाही ते सचिन म्हणतोस, असं काही होणार नाही, तू इतक्या दिवस लपून राहिलीस ना, मग आतासुद्धा लपूनच राहणार. त्यावर ते साक्षी म्हणत असते, मी किती दिवस लपून राहू, एक ना एक दिवस ते माझ्यापर्यंत पोहोचतीलच आणि मलासुद्धा त्या प्रियासारखं जेलमध्ये टाकून देतील, असं म्हणून जोजराती ते रडायला सुरुवात करत असते आणि सचिनवर चिडत देखील असते. त्यावरही ते सचिन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, असं काही होणार नाही, तू नको टेन्शन घेऊ. मात्र इथे साक्षी म्हणत असते, नाही, आतापर्यंत त्यांचं लक्ष प्रियाला जेलमध्ये टाकण्यात होतं, पण मात्र आता त्यांचं सगळं लक्ष माझ्यावर येणार. आता ते मला पकडून नक्की जेलमध्ये टाकणार. आता अण्णासुद्धा बाहेर नाहीत, आता मी एकटी पडले, आता मला कोण वाचू शकेल, असं म्हणून जोरजोरात वरडत असते बरं का. आणि तिचा BP इथे हाय झालेला असतो. सचिनसुद्धा इथे हे सगळं काही ऐकून घाबरलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला प्रतिमा इथे पूर्णाजीला म्हणत असतात, पूर्णाजी तू असं नको ग वागू की तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात, अगं प्रतिमा, मी तुझ्या मुलीला ओळखू शकणार नाही का गं, हीच तन्वी आहे ना गं. त्यावर खरं इकडनं सुमन म्हणत असते, पूर्णाजी तुम्ही सगळ्यांना ओळखता, मग सायलीलाच का ओळखत नाही. त्यावरही ते पूर्णाजी म्हणतात, मी ओळखते सगळ्यांना, असं म्हणून सगळ्यांचे नावं घेत असतात आणि म्हणत असतात, मग ही तन्वी मी ओळखलं ना सगळ्यांना, मग तुम्ही असं का बोलत आहे. त्यावरही ते खरं तर अस्मिता म्हणत असते, पूर्णाजी असं काय करतेस ग तू, ही सायली ग, तन्वी नाही आहे. तेव्हा खरं तरी ते पूर्णाजी सगळ्यावरची ते आता पूर्णाजीची ही चिडचिड पाहून घरच्यांना सगळ्यांनाच त्रास होत असतो आणि पूर्णाजीची अवस्था सुद्धा कुणालाही बघवत नसते. तितक्या तिथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आल्याबरोबर अश्विन म्हणतं, पूर्णाजीला तुम्ही एकदा चेक करा बरं, त्यांच्याशी बोला एकदा. तेव्हा डॉक्टर आता पूर्णाजीच्या शेजारी बसतात आणि म्हणत असतात, काय झालं मॅडम तुम्हाला. असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, हे सगळे काही मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहात, ही माझी तन्वी, तरीसुद्धा हे म्हणतात की सायली, तुम्ही सांगा आता यांना की ही तन्वी आहे. असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतात, हो मी सांगते. तेव्हा मात्र इथे पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, आत्ताच सांगा तुम्ही या सगळ्यांना की ही माझी तन्वीच आहे. तन्वी तू तिथे काय करतेस, ये ना माझ्याजवळ बस, मला तू सोडून कुठेही जाऊ नको. आता डॉक्टरांना पूर्णाजीची अवस्था कळलेली असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिन आणि साक्षी इथे नागराज आणि मेहपतला भेटायला आलेले असते. साक्षी फार घाबरलेली असते
आता आल्याबरोबर लगेच मेहपतकडे जाते आणि म्हणत असते, अण्णा प्रियाची अवस्था नरकात असल्यासारखी झाली. जे काही घडलं त्याची अपेक्षासुद्धा तिला नव्हती आणि ह्या सगळ्यांनी तिला खूप मोठा धक्का बसला आहे. असं म्हटल्यानंतर इथे मेहपत म्हणत असते, हे सगळं तुला कसं माहिती आहे? त्यावर इथे साक्षी म्हणत असते, मी स्वतःच्या डोळ्याने पाहितली. त्यावर नागराज म्हणत असतो, अगं वेडी झालीस का काय? तुला तिला भेटायला जायची काय गरज होती? तेव्हा इथे इकडनं साक्षी म्हणत असते, मी तिला भेटायला नाही गेले, लांबनच तिची अवस्था पाहितली. प्रियाची अवस्था मला नाही बघवत, आता तिच्यासारखीच अवस्था माझी सुद्धा होईल. आपण एक एक करून सगळे जेलमध्ये जातो. आता फक्त मी बाकी आहे. साक्षी शिर्के मेली म्हणून किती दिवस मी भासवत राहणार? आता समीरा शेखर म्हणून नाही जगू शकत मी. सायली आणि अर्जुनचं माझ्यावर लक्ष जाणार आणि ते मला नक्कीच पकडणार. त्यावर खरं शांतपणे ते मेहपत म्हणत असतं, आता सायली आणि अर्जुन तुझ्या मागे हात धुवून लागतील, पण मला नाही वाटत की ते तुझ्यापर्यंत पोहोचतील. असं म्हटल्यानंतर साक्षी म्हणत असते, वाटत नाही म्हणजे? त्यांना तुमच्या बोलण्यात नेहमीसारखा आत्मविश्वास का नाहीये? असं म्हटल्यानंतर मेहपत म्हणत असतो, पोरी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ग. तो वर जो बसलाय का त्याच्या हातात सगळं काही आहे, त्याच्यावर सगळं काही सोडून दे. असं म्हटल्यानंतर आता इथे साक्षी म्हणत असते, म्हणजे आता माझं भविष्य देवावर सोडून देऊ का मी? त्यावर मेहपत म्हणत असतं, हो, कारण की त्याच्याच हातात सगळं काही आहे. एक पोरी गोष्ट लक्षात ठेव, इथून बाहेर पडलं की सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, चुकीचे कामं करायचे नाही, एकही पाप करायचं नाही. आतापर्यंत तुझ्याकडनं माझ्याकडनं जे काही झालं त्याची कबुली देवाला एकदाची देऊन टाकायची, मग सगळं काही ठीक होईल. हे मेहपतचं बोलणं ऐकल्यानंतर साक्षीला तर धक्काच बसतो. त्यावर खरं इकडनं सचिन म्हणत असतो, अण्णा हे सगळं काही तुम्ही कधीपासून बोलायला लागलात? त्यावर नागराज म्हणत असतो, आजकाल ह्याचं असंच काहीतरी चाललंय, अशीच बडबड करत राहतोय. त्यावर साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? आता मी स्वतःला सावरू का तुम्हाला पण सावरू का तुम्हाला बी समजवू? असं म्हटल्यानंतर मेहपत म्हणतो, कुणालाही नाही, आपल्याला सगळ्यांना सांभाळणारा वर देव बसलेला आहे, त्याच्यावर सगळं काही सोडून दे. मेहपतचं बोलणं ऐक साक्षीला तर मोठा धक्काच बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला डॉक्टर पूर्णाजीला शांत करत असतात. तुम्ही शांत व्हा बरं मॅडम. त्यावर पूर्णाजी म्हणत असते, मी कशी शांत होऊ सांगा, माझे घरचे माझं ऐकायलाच तयार नाहीत. त्यावर इकडनं प्रताप म्हणत असतं, पूर्णाजी आम्ही सगळं तुझं ऐकतो, तू पॅनिक काय होऊ नकोस. त्यावर पूर्णाजी म्हणत असतात, मग तुम्ही माझ्याशी वाद का घालता? माझ्यासमोर तन्वी उभी आहे हे मान्य का करत नाहीत? त्यावर इकडनं जी काही सायली उभा असते ती म्हणत असते, मी करते मान्य पूर्णाजी, मी तुमची तन्वी आहे. असं म्हटल्यानंतर पूर्णाजी आता इथे सायलीला जवळ घेतात. जवळ घेतल्यानंतर त्या म्हणत असतात, तूच माझी खरी तन्वी आहेस ना? तेव्हा इथे सायली म्हणते, हो पूर्णाजी, तुम्ही कुणाचंही ऐकू नका आणि कुणाकडे लक्ष देऊ नका, मीच तुमची खरी तन्वी आहे, तुम्ही पहिले शांत व्हा बरं. त्यावर इथे पूर्णाजी म्हणतात, आहेस ना तू माझी तन्वी? हो, मी तुमचीच तन्वी आहे. खरं तर आता इथे सायलीला लहानपणीची गोष्ट आठवते. पूर्ण आजी म्हणत असतात की तन्वी कोणाची? तेव्हा सायली म्हटलेली असते की पूर्ण आजीची. ही गोष्ट ऐकून आता इथे सायली म्हणत असते, हो पूर्ण आजी, मी तुमचीच तन्वी आहे, तुम्ही कुणाचंही ऐकू नका, मी तुमची तन्वी आहे. असं म्हटल्यानंतर पूर्ण आजीला फार बरं वाटत असतं. त्या म्हणत असतात, हा ना, मग मला आता तू सोडून कुठेही जाऊ नको, तू माझी तन्वी आहेस, असं म्हणून तिला जवळ घेत असतात. बरं का, आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.